नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज साहित्य विश्वावर एक दुःखद अशा घटनेला सामोरं जातो. सर्वदूर ख्याती असलेले साहित्यिक, पत्रकार, आमचे मित्र, मूळचे कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आणि वडील लक्ष्मीकांतराव हे शिक्षक असल्यामुळे अनेक मराठवाड्यातील अनेक गावात शिक्षण झालेले असे धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलकर यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या 1-2 वर्षापासून एका आजारामुळे ते तसे मनाने खचून गेलेले होते आणि जीवाला ते खात होते आणि त्यातच त्यांचा आज अंत झाला आहे. धनंजय चिंचोलकर हे दैनिक लोकपत्र, छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित होणारे तरुण भारत या दैनिकात काम करतो. रोखठोक बोलणं आणि निर्भीड लिखाण ही त्यांची वैशिष्ट्य होती. त्यांची मराठवाडी बोलीतून लिखाणाची शैली सर्वांना भावत असे आणि मग त्या शैलीतच त्यांनी साहित्य लेखन पण केलं. त्यांची जवळपास अनेक पुस्तकं त्यांचे मित्र असलेले आणि शेतकरी संघटना वगैरे चळवळीतले म्हणून ओळखले जाणारे कांत उमरीकर यांच्या प्रकाशनानं त्यांची बहुतांशी पुस्तकं प्रकाशित केली. धनंजय चिंचोलकर हे बब्रुवान रुद्रकंठवार या टोपण नावानं साहित्य लेखन करत आणि त्यांना मग त्यांचं मित्रपरिवार आम्ही बब्रू असा एकेरी नावानं उल्लेख करत असू. तर हा वागण्यात गबरू असणारा बब्रू आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. धनंजय चिंचोलकर त्यांचा धाराशिव जिल्ह्याशी पण नातं होत. त्यांचे वडील लक्ष्मीकांतराव कुलकर्णी हे काही काळ जिल्हा परिषदेच्या कळंब शाळेत शिक्षक होते आणि ते तिथंच कळंबला राहत असल्यामुळं कळंबमध्येही धनंजय चिंचोलकर यांचा बराचसा समकालीन शालेय शिक्षणातला मित्राचा गोतावळा. त्यांचे लहान बंधू संजय चिंचोलकर हे बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीला असल्यामुळे त्यांचाही मराठवाड्यातील अनेक गावाशी आणि त्यांनीही काही काळ धाराशिव जिल्ह्यात नोकरी केली म्हणून हा चिंचोलकर परिवार तसा धाराशिवकर म्हणायला पाहिजे असंच होतं. तर अशा आमच्या जवळचा मित्र बब्रू यास मी गणेश अण्णा आणि माझा परिवार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपल्या अण्णा चॅनल तर्फेही धनंजय चिंचोलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
तुळजापूरमध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या. हा दुसरा मुद्दा. त्या अनुषंगाने माहिती घेऊन मी संबंधित जे SP आहेत त्यांना माहिती दिली होती आणि काही कारवाई झाली. आता परवा महंत जे मुख्य महंत आहेत ते सर्व मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते आणि तुळजापूरची नाहक जी बदनामी केली जाते वारंवार षडयंत्र रचून त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विनंती केली होती. त्याच्यामध्ये जास्त म्हणावं तसं अजून काही कारवाई झालेली नाहीये. तर माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि कार्यकाळ त्यांना ठरवून देऊन चौकशी व्हावी ही माझी विनंती. हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय आपल्या श्री संजय अध्यक्ष मग थांबा ना, संपवतो कन्क्लूड करतो. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भ्रष्टाचारात किती अखंड बुडालेले सरकारमध्ये लोक आहेत त्याचं एक उदाहरण देतो मी. अध्यक्ष महोदय, आपल्या जवळपास 1,03,00,000 विद्यार्थी जे अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात त्यातल्या जवळपास 86,000 शाळा आहेत. त्याचा शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जे केंद्र सरकारची योजना आहे त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो. आपण लाडकी बहीण म्हणतो, नेहमी मतासाठी लाडकी बहीण म्हणतो, परंतु लाडक्या बहिणीच्या बचत गटाला हे शालेय पोषण आहाराचं शिजवायचं काम दिलं जायचं. ते शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे 86,000 शाळांमध्ये करत होते. आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या 2-3 लाडक्या भावाला काम दिलं. त्यांनी काय केलं की ते ज्यावेळेस निविदा निघाली होती त्या निविदेच्या अटी आहेत. त्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा, ग्रीन पीस म्हणून उल्लेख आहे. म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं, म्हणजे आत टाकली. आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा. हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय 134 रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा. आणि आता जो पुरवठा झालाय, पूर्ण राज्यात पुरवठा झालाय, कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही, सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे. तो 30 रुपये किलोचा आहे. म्हणजे 134 रुपयानं टेंडर मध्ये टाकायचं, 134 रुपयाने बिल उचलायचं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा तिथं पुरवठा करायचा. म्हणजे लेकराच्या त्या दुपारच्या मध्यान्ह भोजन मित्र खाऊ नका ना. तुम्हाला म्हणजे कुठलं तरी सोडा, ह्यातून पैसा कमवायचा, तोच पैसा परत निवडणूक. काल आणि आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तुळजापूर ड्रग प्रकरण आणि त्या अनुषंगानं घडलेल्या घटना याबद्दल चर्चा झाली. आज तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरला विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं विधानसभेत सांगितलं. तर इकडं काल याच विषयावर बोलताना धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ड्रग प्रकरणात कोण कोणाला वाचवतंय, गृह खातं काय करतंय, अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी अग्रवाल का सापडला नाही असं सांगितलं. असं सभागृहात स्पष्ट करत या ड्रग प्रकरणात खरं काय चाललंय असा सवाल शासनाला विचारला होता. आज कैलास घाडगे पाटलांनी तर शासनानं शालेय पोषण आहारात कसा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे याच हे दिलं. त्यांनी आज शालेय पोषण आहारात जो हिरवा वाटाणा पौष्टिक आहार म्हणून द्यायला पाहिजे होता तिथं ज्यांना हे पोषण आहाराचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ती मंडळी पांढरा वाटाणा विद्यार्थ्यांना खाऊ घालत आहे आणि 134 रुपये किलोचा हिरवा वाटाण्याचा दराप्रमाणे ते शासनाकडून बिल वसूल करत आहेत आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटात मात्र 30 रुपये किलोचा पांढरा वाटाणा दिला जातो असं अगदी पुराव्यानिशी त्यांनी सभागृहात समोर मांडले. आणि हा जवळपास 1800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी आरोप केला. दोन्ही आमदार सभागृहात काय बोलले त्याची आपण दूरदर्शनवरून केलेली चित्रफित यासोबत जोडत आहोत. या सर्व बऱ्याच राजकारणी मंडळींचा माझ्यावर आक्षेप असतो की आमच्या
नेत्याचं काही दाखवत नाहीत, काही नाही. पण त्या आमदारांकडे पण 5-6 पीए असतात, पण त्यातील कोणताही एखादा पीए साधी अधिवेशनात ते काय आमदार बोलले त्याची चित्रफिती आमच्यापर्यंत पोहोचवत नसतो, किंवा समाज माध्यमावर पण फक्त तेवढ्या भाषणाचीच क्लिप तो टाकत नाही. अशीच परिस्थिती अनेक जणांची असते. मात्र अण्णा या चॅनलवर आमचा नाम उल्लेख कसा होत नाही असं मात्र त्यांचं म्हणणं असतं. असो, आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.